मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, अमेरिका, इस्रायल आणि अनेक देश एक मोठा इतिहास घडवण्यासाठी गेल्या 3 दशकांपासून प्रयत्न करत होते. मात्र तो इतिहास 3 दशकांमध्ये घडला नाही, मात्र तो इतिहास गेल्या 24 तासांमध्ये घडला. गेल्या 24 तासांमध्ये इस्रायल आणि अमेरिका ह्या दोघांनी संयुक्तपणे इराणवरती हल्ले करायला सुरुवात केली. त्यासाठी प्रीएम्प्टिव्ह अटॅक नावाची एक कल्पना किंवा एक संकल्पना त्यांनी वापरली आणि ह्या संकल्पनेला आंतरराष्ट्रीय कायद्याची मान्यता आहे. प्रीएम्प्टिव्ह अटॅकचा अर्थ असा होतो की जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट एलिमेंटकडनं धोका असेल, एखाद्या घटकाकडनं तुम्हाला धोका असेल, तर तो धोका वर्कआउट होण्यापूर्वी तुम्ही त्याला न्यूट्रलाइज करणं. याचाच अर्थ असा होतो की जर तुम्हाला एका विशिष्ट देशापासून धोका असेल, तर तुम्ही त्या देशाने तुमच्यावरती हल्ला करण्यापूर्वीच तुम्ही काहीतरी ॲक्शन घेणं, याला प्रीएम्प्टिव्ह अटॅक असं म्हणतात. आणि इस्रायल आणि अमेरिका ह्या दोघांनी पण इराणवरती 2 दिवसांपूर्वी जे हवाई हल्ले सुरू केलेले होते, त्या हवाई हल्ल्याला प्रीएम्प्टिव्ह अटॅक असं त्यांनी नाव दिलेलं होतं. आता त्यानंतर काल सकाळी त्यांनी जे इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आहेत आयातुल्ला खामेनी यांच्या घरावरती, त्यांच्या ऑफिसवरती मोठ्या प्रमाणावरती हल्ला झाला, हवाई हल्ला झाला आणि त्यामध्ये खामेनी ठार झाले, ते मारले गेले. पहिले तर बेंजामिन नेतन्याहू यांनी या संदर्भामध्ये वक्तव्य केलं, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं आणि मग नंतर इराणच्या ज्या ऑफिशियल न्यूज एजन्सी आहे त्यांनी त्याला कन्फर्मेशन दिलं. आयातुल्ला खामेनी ठार झाले आणि त्यामुळे साधारणतः 36 वर्ष आयातुल्ला खामेनी हे इराणचे सर्वेसर्वा होते. 36 वर्ष. इस्लामिक जगतामध्ये आजपर्यंत कोणताही शासक इतका दीर्घकाळपर्यंत कोणत्याही देशावरती त्यांनी शासन केलेलं नव्हतं. आणि ही एक विशिष्ट रचना आहे इराणमधली. म्हणजे इराणमध्ये त्यांच्याकडे त्यांची राज्यघटना आहे. घटना असतानाही ही एक धार्मिक राजवट होती आणि संपूर्ण घटनात्मक प्रमुख म्हणजे त्यांच्याकडे राष्ट्रपती पण आहे, प्रेसिडेंट आहे. हे सगळे असताना त्यांच्याकडे त्यांची ज्युडिशरी आहे, चीफ जस्टिस आहे. सगळेजण त्या सुप्रीम जो लीडर होता त्या लीडरला सगळेजण त्याला लॉयल होते आणि त्यांचा अधिकार ह्या इराणवरती होता. 36 वर्ष आयातुल्ला खामेनी यांची जी सत्ता होती, ती सत्ता 24 तासामध्ये आयातुल्ला खामेनी यांचं निधन झालं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न याच्यानंतर निर्माण झालेला आहे की आता इराण आयातुल्ला खामेनी यांच्या निधनाचा, यांना ठार केल्याचा बदला घेणार का? की आता जे अमेरिका आणि इस्रायलला अपेक्षित आहे ते म्हणजे इराण आता सरेंडर होणार का, इराण आता शरण जाणार का? ह्या 2 महत्त्वाचे पर्याय आता इराण पुढे संपूर्ण जगभरामध्ये त्या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे. एक प्रकारची साशंकता आहे, असुरक्षितता आहे, भारतामध्ये आहे आणि सर्वांनी श्वास रोखून धरला आहे. काय होईल ते सांगता येत नाही आहे. कारण आता असं आहे की इराणच्या बाबतीमध्ये जर आयातुल्ला खामेनी आणि त्यांचा पद्धतीने चाललेलं 36 वर्षाचं शासन, तिथली धार्मिक राजवट जी त्याच्यावर कंट्रोल करणारी होती, जर त्या कंट्रोल करणारी राजवटच आता राहिलेली नसेल, तर आता इराणमध्ये काय होणार हा सगळ्यात कळीचा प्रश्न आहे. त्यामुळे आता पुढच्या 24 किंवा 48 तासामध्ये अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहेत. मात्र आज जगापुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की इराण ह्या हल्ल्याचा बदला घेणार का? तो बदला घेणार असेल तर तो कशा पद्धतीने बदला घेणार आणि नाही तर इराण सरेंडर करणार का? कारण अशा पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांनी या संदर्भामध्ये सुतोवाच करायला सुरुवात केली आहे की इराणचं जे रिव्होल्युशनरी गार्ड आहे, म्हणजे रिव्होल्युशनरी गार्ड कोर म्हणतात त्याला, ती सगळ्यात त्यांची स्ट्रॉंग कमांड आहे, आर्मी कमांड आहे, त्यांचं लष्कर कमांड आहे आणि त्यांच्या हातामध्ये खऱ्या अर्थाने सगळी सूत्र आहेत. आता त्यांच्यामध्ये फूट पडलेली आहे आणि काही जण अमेरिकेला अप्रोच झालेत आणि त्यांना इम्युनिटी द्या अशा प्रकारची मागणी करता आहेत. आता त्याच्यात तथ्य किती आहे? कारण युद्ध सुरू झालेलं आहे आणि याच्यामध्ये अनेक दावे प्रतिदावे हे सातत्याने केले जात असतात. त्यामुळे आपण ह्या प्रश्नाकडे निश्चितपणे वळणार आहोत की इराण याचा बदला घेणार का? पण तत्पूर्वी काही मूलभूत प्रश्नांची आपण अगदी थोडक्यामध्ये चर्चा करणं मला अतिशय आवश्यक वाटतं. नेमके आयातुल्ला खामेनी का होते? एवढा मोठा धोका अमेरिकेला आणि इस्रायलला ह्या खामेनींचा का वाटत होता? या खामेनींना नेमकं मारलं कशा पद्धतीने आणि आता खामेनीनंतर काय? असे हे 4 मूलभूत प्रश्न आहेत मित्रांनो. अगदी थोडक्यामध्ये आपण ते समजून घेणार आहोत. आयातुल्ला खामेनी 1939 साली ह्या व्यक्तीचा जन्म झाला. संपूर्ण घरामध्ये धार्मिक अशा प्रकारचं वातावरण होतं आणि यांनी इराणमध्ये त्यावेळेला शहा पहलवी यांचं राज्य होतं. हे शहा पहलवी जे होते ते अमेरिकेला अत्यंत प्रो होते, युरोपियन देशांना प्रो होते.
त्यांनीच त्यांना तिथं बसवलेलं होतं आणि त्यामुळे अमेरिका पुरस्कृत जी संस्कृती आहे, ज्याला कोक कल्चर म्हटलं जातं, हे कोक कल्चर इराणमध्ये दिसून येत होतं आणि त्या विरोधामध्ये अनेकदा जे विरोध प्रदर्शनं झाले त्याच्यामध्ये आयातुल्ला खोमेनी म्हणजे खामेनींचे गुरु हे आयातुल्ला खोमेनी त्यावेळेला होते आणि आयातुल्ला खामेनी पण होते. यांनी अनेकदा विरोध प्रदर्शनं या शहा पहलवीच्या विरोधामध्ये केलेले होते. त्यांना अनेकदा तुरुंगवास देखील भोगावा लागलेला होता. दरम्यानच्या काळात 1979ला इराणमध्ये रिलिजियस रिव्होल्यूशन झालं आणि या रिलिजियस रिव्होल्यूशनमध्ये जी शहा पहलवीची सत्ता होती ती उलथून पाडण्यात आली आणि त्या ठिकाणी आयातुल्ला खोमेनी हे इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते बनले आणि त्यानंतर एकदम महत्त्व वाढलं ते म्हणजे आयातुल्ला खामेनींचं. खामेनी हे इराणचे राष्ट्राध्यक्ष बनले आणि नंतर 10 वर्षांनीच यांचं निधन झालं आयातुल्ला खोमेनींचं आणि मग खामेनींकडे सत्ता आली. दरम्यानच्या काळामध्ये इराण आणि इराक यांच्यामधलं युद्ध झालं. जवळपास 8 वर्ष ते युद्ध चाललं आणि या युद्धामध्ये इराणचं नेतृत्व ह्याच खामेनींनी केलं होतं ज्यांची हत्या ही काल झालेली आहे. याच खामेनींवरती 1981ला 1981ला त्यांना ठार मारण्याचा एक प्रयत्न झाला होता आणि तो प्रयत्न अपयशी ठरला. मात्र त्यामध्ये त्याच खामेनींनी त्यांचा डावा हात जो आहे तो पॅरालाइज झाला. तुम्ही बघत असाल जर तुम्ही आयातुल्ला खामेनींचं काही चित्र किंवा त्यांना लोकांना ॲड्रेस करताना पाहिलं तर त्यांचा जो डावा हात आहे हा सातत्याने झाकल्यासारखा तुम्हाला दिसून येईल. त्याला पॅरालिसिसचा अटॅक झाला होता, तो पॅरालाइज झाला होता पूर्णपणे तो त्यांचा डावा हात. आणि त्यानंतर या व्यक्तीकडे 1989ला या व्यक्तीकडे इराणचं सर्वोच्च जे पद आहे धार्मिक नेतेपद हे त्यांच्याकडे आलं. खरं तर त्या पदासाठी ते पात्र नव्हते. त्यांना त्या पदावरती आणण्यासाठी इवन राष्ट्राध्यक्ष बनवण्यासाठी देखील घटनात्मक दुरुस्त्या करण्यात आल्या आणि त्यानंतर 36 वर्ष आयातुल्ला खामेनी यांची सत्ता ही प्रामुख्याने इराणमध्ये होती. आता असं झालं की जी धार्मिक क्रांती आणि ज्या पद्धतीची धार्मिक व्यवस्था ही इराणमध्ये आयातुल्ला खामेनीने आणली, त्यांनी तशाच प्रकारची व्यवस्था इतर राज्यांमध्ये किंवा इतर देशांमध्ये विशेष करून जे शियापंथीय देश आहेत त्यांच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी त्यांनी ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स तयार केलं. आणि आता ते का अमेरिका आणि इस्रायलचे शत्रू बनले त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की त्यांनी ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स तयार केला. हा ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स असा आहे की इराणने आपल्या सहकार्यांनी, मग त्याच्यात नैतिक सहकार्य असेल, राजनैतिक सहकार्य असेल, आर्थिक सहकार्य असेल, या सर्व सहकार्यांनी त्यांनी 3 अतिशय महत्त्वपूर्ण ज्या संघटना आहेत त्यांना प्रचंड प्रमाणावरती पैसा पुरवायला सुरुवात केली. यामध्ये हेजबोल्ला जी आता दक्षिण लेबननमध्ये प्रचंड स्ट्रॉंग आहे, त्यांनी काही टेरिटरी स्वतःकडे त्यांनी ठेवलेली आहे. त्यानंतर येमेन या देशामध्ये हावती नावाचा एक गट आहे आणि तिसरा गट जो इस्रायलबरोबर सातत्याने संघर्ष करत असतो तो म्हणजे हमास. या तिघांनाही मोठा, खरं तर हमास हा सुन्नीपंथीय आहे परंतु हेजबोल्ला आणि हावती मात्र शियापंथीय आहेत. यांना सगळ्यांना मोठ्या प्रमाणावरती मदत ही इराणकडनं मिळत होती आणि हे प्रामुख्याने इस्रायलला टार्गेट करत होते. हे महत्त्वाचं तुम्ही लक्षात ठेवा. आता जेव्हा अमेरिकेने आयातुल्ला खामेनीच्या विरोधात ॲक्शन घेतली त्यामध्ये इस्रायलचा रोल अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे आता हे लक्षात घेणं गरजेचं की आयातुल्ला खामेनी काय आहे ते आपण बघून घेतलं आणि ते का यांच्या दृष्टीने अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या दृष्टीने व्हिलन बनले, खलनायक बनले. त्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे मित्रांनो की आता संपूर्ण जर तुम्ही आखाताचं रचना बघितली किंवा वेस्ट एशिया ज्याला म्हणतात, पश्चिम आशिया ज्याला म्हणतात, जिथे इस्लामिक देश आहेत, या इस्लामिक देशांमध्ये कोणताही सुन्नीपंथी एकही देश असा नाही आहे की जो इस्रायलला आव्हान देऊ शकेल. इस्रायल आणि या अरब देशांमध्ये आत्तापर्यंत 3 युद्ध झाले. या तिन्ही युद्धांमध्ये इस्रायलला विजय प्राप्त झालेला होता आणि या अरब देशांच्या अनेक भूमी या इस्रायलनी बळकावलेल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण इस्लामिक जगतामध्ये इस्रायलच्या अस्तित्वाला चॅलेंज करू शकेल, आव्हान देऊ शकेल असा एकमेव देश होता आणि तो म्हणजे इराण होता. आणि एकमेव नेता होता तो म्हणजे आयातुल्ला खामेनी होता. आणि त्यामुळे सातत्याने इस्रायलला इराणविषयी असुरक्षितता वाटत होती. लक्षात घ्या, मी मागे पण म्हटलेलं आहे, अनेकदा वक्तव्य केलं की इराण हा व्हेनेझुएला नाही आहे. इराण हा एक रिजनल पॉवर आहे. इराण हा पश्चिम आशियामधली एक मोठी सत्ता आहे, एक मोठं साम्राज्य आहे आणि त्याला हिस्टॉरिकल किंवा कल्चरल अशा प्रकारची त्याला मोठी पार्श्वभूमी, हजारो वर्षांचा इतिहास त्या इराणला आहे. आणि या इराणकडे पोटेन्शियल आहे ते म्हणजे न्यूक्लिअर वेपन्स बनवण्याचं. याच इराणकडे साधारणतः 3000 बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत. त्यापैकी काही बॅलिस्टिक मिसाईल सुपरसॉनिक आहेत. हे सुपरसॉनिक मिसाईल इतके पॉवरफुल आहेत की ते इस्रायलचा आयरन डोम भेदू शकतात.
इस्रायलमधले जे 3 प्रमुख शहरं आहे, मग ते तेल अवीव असेल, त्या जेरुसलेम असेल किंवा हैफा असेल, या तिन्ही शहरांना उद्ध्वस्त करण्याची ताकद ठेवणारा जर कोणता देश असेल संपूर्ण आखातामध्ये तो 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 आहे इराण. आणि त्यामुळे इस्रायलला सातत्याने इराणविषयी असुरक्षितता वाटत होती आणि इराण कडवं बनण्यामध्ये महत्त्वाची भूमिका आयातुल्ला खामेनींची होती. त्यामुळे खामेनी तिथं सत्तापालट घडून आणणं हा यामागचा मुख्य उद्देश होता. अमेरिका आणि इस्रायल यांनी जे मिलिटरी इंटरव्हेन्शन, जे हवाई हल्ले 2 दिवसांपूर्वी इराणमध्ये सुरू केले, त्यांचा उद्देश जरी इराणमध्ये पॉसिबल न्यूक्लिअर वेपन्स इराण बनवणार होता, म्हणजे इराण भविष्यामध्ये काही न्यूक्लिअर वेपन्स बनवणार होता, त्यासाठी त्यांनी युरेनियम इनरिचमेंटचा प्रोग्राम हा जो सुरू केलेला होता तो कर्टेल करणं, हे जरी कारण सांगितलं गेलेलं असलं मित्रांनो, तरी मुख्य कारण होतं इराणमध्ये सत्तांतर घडून आणणं, इराणमधली धार्मिक राजवट ही पूर्णपणे नष्ट करणं आणि पुन्हा एकदा तिथं शहाचे जे वंशज आहे, म्हणजे जो शहा पहलवी होता त्याचा मुलगा रेझा पहलवी हा जो सध्या इंग्लंडमध्ये आहे, त्याला परत आणणं आणि त्याच्याकडे इराणची सत्तासूत्र देणं हा यामागचा मुख्य उद्देश होता. आणि त्यासाठी आयातुल्ला खामेनींना संपवणं ह्या दोघांसाठी पण, अमेरिका आणि इस्रायल ह्या दोघांसाठी पण अतिशय महत्त्वाचं होतं आणि त्या दृष्टिकोनातही कारवाई केली गेली. आता बघा मित्रांनो, ही कारवाई खरं तर इराणचं सुद्धा जे एक ओव्हरऑल इंटेलिजन्स सिस्टम आहे ही अत्यंत स्ट्रॉंग आहे. खरं तर गेल्या 3 दशकांपासून आयातुल्ला अनेक देशांच्या टार्गेटवरती, हिटलिस्टवरती आहे. असं असतानाही त्यांच्या केसालाही धक्का लागला नाही आहे, कारण इराणची स्वतःची पण एक इंटेलिजन्स सिस्टम आहे. त्यांचे रिव्होल्युशनरी गार्डचे जे प्रोटेक्शन आहे हे अत्यंत स्ट्रॉंग होतं. मात्र यावेळेला तुम्हाला परिस्थिती वेगळी दिसते. यावेळेला आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या पद्धतीने इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसाद यांनी हे संपूर्ण घडवून आणलं, लक्षात ठेवा, आयातुल्ला खामेनींना उडवण्यामागे, त्यांना नष्ट करण्यामध्ये, संपवण्यामागे इस्रायलचा ग्राउंड इंटेलिजन्स सगळ्यात महत्त्वाचा होता. आणि हा जो ग्राउंड इंटेलिजन्स आहे हा मोसादकडनं देण्यात आला. ज्या पद्धतीने मोसादनी आपली माणसं ह्या रिव्होल्युशनरी गार्डमध्ये घुसवलेली होती, ज्या पद्धतीने पेनेट्रेशन त्यांचं झालेलं होतं, त्यांच्याकडनं एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन ही अमेरिकेला प्राप्त झालेली होती. आणि याच मोसादनी दिलेल्या इंटेलिजन्स इनपुटच्या आधारावरती अमेरिकेने ॲक्शन घेतली. आता मित्रांनो, आता हे तर खरं वॉर चालू आहे आणि अजूनही अमेरिकेने हे डिक्लेअर केलेलं नाही आहे की कोणत्या पद्धतीच्या शस्त्राचा वापर केला गेला आयातुल्ला खामेनी यांना मारण्यासाठी. हे ना इस्रायलने सांगितलेलं आहे, ना अमेरिकेने सांगितलं आहे, ना इराणकडनं त्याची पुष्टी दिली गेलेली आहे. आयातुल्ला खामेनी यांना मारलं गेलं, हे कशाच्या आधारे मारलं गेलं, त्यासाठी कोणतं शस्त्र वापरलं गेलं, कोणतं विमान वापरलं गेलं. मित्रांनो, याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या शक्यता आहेत. त्यातली पहिली शक्यता जी आहे ती म्हणजे अमेरिकेचे जे डिस्ट्रॉयर्स जे आहेत, जे अब्राहम लिंकन त्यांची वॉरशिप जी पर्शियन गल्फमध्ये येऊन थांबली आहे गेल्या 2 महिन्यांपासून, त्याला घेरणारे जे डिस्ट्रॉयर्स आहेत, त्या डिस्ट्रॉयर्सवरनं एक मिसाईल, जे अमेरिकेचं मोस्ट ट्रस्टेड मिसाईल मानलं जातं, ज्याला टॉम हॉक म्हणतात, हे टॉम हॉक मागच्या वर्षी नायजेरियामध्ये वापरलं गेलं होतं. मित्रांनो, हे अमेरिकन बनावटीचं एक सुपरसॉनिक मिसाईल आहे. या मिसाईलची रेंज साधारणतः 1600 किलोमीटर आहे, याची लांबी साधारणतः 20 फूटच्या आसपास आहे आणि हे 1600 किलोमीटर म्हणजे पर्शियन गल्फमधनं ते इराणवरती टार्गेट करू शकतं. त्यामुळे टॉम हॉकचा वापर याच्यामध्ये झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे यावेळेला अमेरिकेने F-18 बरोबर, ज्या अमेरिकेचं आहे त्याच्याबरोबर 5th जनरेशनचं F-35 देखील उतरवलं असण्याची शक्यता अजिबात नाकारता येते. 5th जनरेशन फायटर प्लेन आहे F-35 आणि या F-35 मधनं ज्याला आपण किंवा बंकर बस्टिंग बॉम्ब्स म्हणतात, हे बंकर बस्टिंग बॉम्ब्स टाकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण ते बंकरमध्ये सुद्धा असू शकतात खामेनी आणि त्यांना तिथं मारलं जाण्याची शक्यता होती. त्यामुळे बंकर बस्टिंग बॉम्ब जे आहे, ज्या अमेरिकेकडे आहे, ते वापरले सुद्धा गेले असतील, ही पण शक्यता नाकारता येत नाही आहे. त्यामुळे त्यांचं निधन झालेलं आहे हे आता कन्फर्म झालेलं आहे. त्यांना कशा पद्धतीने मारण्यात आलं हे अजूनही स्पष्ट झाले नाही. या संदर्भामध्ये अंदाज हे व्यक्त होत आहेत. खामेनी कोण होते, ते का अमेरिकेला आणि इस्रायलला नको होते, या देखील गोष्टी आपण प्रामुख्याने पाहिल्या आहेत. आता कळीचा प्रश्न निर्माण होतो आहे की ज्या पद्धतीने खामेनी गेले, मग आता इराण
पूर्णपणे सरेंडर होणार की इराण याचा बदला घेणार? मित्रांनो, लक्षात घ्या, इराणने ह्या संघर्षाची, ह्या युद्धाची तयारी गेल्या अनेक महिन्यांपासून केलेली आहे. 8 महिन्यांपूर्वी अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणमधल्या न्यूक्लिअर साईट्स टार्गेट केलेल्या होत्या आणि तेव्हापासून 8 महिन्यांपासून सातत्याने इराणनी ह्या सगळ्या गोष्टींची तयारी केली होती. याला चेन ऑफ कमांड असं म्हणतात. इराणची चेन ऑफ कमांड ही पूर्णपणे तयार झालेली होती. जर आयातुल्ला खामेनी मारले गेले तर त्यांना टेकओव्हर कोण करणार आहे? जर ती सेकंड लाईन कमांड डिस्ट्रॉय झाली तर थर्ड लाईन कमांड काय? अशा प्रकारच्या 4 लेअरची चेन ऑफ कमांड सिस्टम ही इराणने तयार केलेली आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. हे लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे जसं आयातुल्ला खामेनींचं निधन झालं त्यानंतर रिव्होल्युशनरी गार्डनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे, ते मीडिया स्टेटमेंट आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की आम्ही खामेनींच्या निधनाचा बदला घेऊ आणि ज्यांनी हे सगळं अंजाम दिलेला आहे आम्ही कोणत्याही पद्धतीने त्यांचा सूड उगवू. आणि मग त्यांनी इस्रायल आणि अमेरिका या दोघांनाही त्या बाबतीमध्ये टार्गेट केलेलं आहे, दोघांनाही चॅलेंज केलेलं आहे. आणि तात्काळ त्यांनी अमेरिकेचे GCC म्हणजे गल्फ कॉपरेशन काउन्सिलचे जे इस्लामिक देश सदस्य आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी अमेरिकेचे मिलिटरी आणि एअर बेसेस ज्या इस्लामिक देशांमध्ये आहे, मग ते सौदी अरेबिया असेल, कतार असेल, बहरीन असेल, या सगळ्या ठिकाणी त्यांनी इमिजिएटली अटॅक करायला सुरुवात केली आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, इराणकडे अजूनही 3000 बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत. त्यांच्याकडे अजूनही ड्रोनचा प्रचंड मोठा साठा आहे. त्यांच्याकडे सुपरसॉनिक बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत, ज्याचा उल्लेख मी यापूर्वी केलेला होता. इस्रायलचं आयरन डोम उद्ध्वस्त करण्याची क्षमता ह्या इराणच्या बॅलिस्टिक मिसाईलमध्ये आहे. त्यामुळे आता आहे की इराण इतक्या सहजासहजी सरेंडर होणार नाही. त्यामुळे ज्या पद्धतीचा आनंद वेस्टर्न मीडियामधनं किंवा अमेरिकेमधनं व्यक्त केला जातोय की आता आयातुल्ला खामेनी गेलं म्हणजे इराण पूर्णपणे संपला आणि आता अमेरिका फ्रेंडली गव्हर्नमेंट त्या ठिकाणी येईल, ते इतक्या सहज पद्धतीने होईल असं सांगता येत नाही. आयातुल्ला खामेनीनंतर त्यांनी एक सुप्रीम काउन्सिल कॉन्स्टिट्यूट केली आहे. या सुप्रीम काउन्सिलमध्ये इराणचे प्रेसिडेंट डॉक्टर मसूद आहेत, त्याचप्रमाणे इराणचे चीफ जस्टिस आहे आणि इराणच्या धार्मिक काउन्सिलचे एक सदस्य, अशा 3 जणांची सुप्रीम काउन्सिल तयार केली गेली आहे. त्याचप्रमाणे त्यांचे रिव्होल्युशनरी गार्ड्स जे आहेत ते अजूनही इंटॅक्ट आहेत, ते फील्डवरती आहेत आणि ते अतिशय ॲक्टिव्ह आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इराण पुरस्कृत 3 संघटना ह्या प्रचंड ॲक्शन मोडवरती आहे. लक्षात घ्या, या इराणकडे पूर्णपणे क्षमता आहे स्ट्रेट ऑफ हार्मूज बंद करण्याची. स्ट्रेट ऑफ हार्मूज जर बंद झालं तर ते मित्रांनो 1-2 वर्ष ओपन होणार नाही. आणि जर स्ट्रेट ऑफ हार्मूज बंद झालं तर त्याची प्रचंड मोठी किंमत ही दक्षिण आशिया, दक्षिण पूर्व आशिया आणि नॉर्थ ईस्ट एशिया, मग ज्याच्यामध्ये जपान आणि दक्षिण कोरिया यांचा समावेश होतो. हे लक्षात घ्या, स्ट्रेट ऑफ हार्मूजमधनं 40% ऑइल जे ट्रान्सपोर्ट केलं जातं ते प्रामुख्याने दक्षिण आशिया म्हणजे भारताला, त्याचप्रमाणे दक्षिण पूर्व आशिया आणि जपान आणि कोरियापर्यंत हे तेल जातं. त्यामुळे स्ट्रेट ऑफ हार्मूज हा एक पद्धतीचं ब्रह्मास्त्र हे इराणच्या हातामध्ये आहे आणि ते बंद करू शकतात. आणि ते जर बंद झालं तर ते ओपन करणं हे अतिशय अवघड आहे आणि मग अमेरिकेवरती प्रचंड मोठं प्रेशर येऊ शकतं. त्यानंतर त्यांनी जे सॉफ्ट टार्गेट्स आहेत मिडल ईस्टमधले, विशेष करून दुबईमधलं 5 स्टार हॉटेल, त्या ठिकाणी त्यांनी टार्गेट केलेलं आहे. अजूनपर्यंत ते केवळ सिव्हिलियन टार्गेट हे इराण करत नाही आहे, मात्र आता त्यांच्याकडनं देखील कोणत्याही पद्धतीने हा रिव्हेंज घ्यायचा अशा प्रकारची भावना दिसून येते आहे. आता त्यांना हे पण दाखवायचं इराणला की आयातुल्ला खामेनी गेले म्हणजे आम्ही कोसळलेलो नाही आहे, तर आम्ही प्रचंड ताकदीने पुन्हा एकदा हल्ले करू शकतो, हे देखील त्यांना दाखवायचं आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं हे हल्ले पुढच्या 24 तासामध्ये आणखी द्विगुणित होऊ शकतात, हे देखील विसरता कामा नये. आणि याची भीती इस्रायलला असल्यामुळे इस्रायलने देखील आपले अटॅक्स हे आता मोठ्या प्रमाणावर वाढवले. तेहरानमध्ये अनेक बॉम्ब ब्लास्टचे, मिसाईल अटॅकच्या बातम्या ह्या आता पुढे यायला लागल्यात. ही एक बाजू मी तुम्हाला सांगितली की इराण सरेंडर करणार नाही, मात्र आता दुसरी बाजू जी आहे ती फार महत्त्वाची आहे की इराण बदला घेईल, पण इराण सरेंडर करू शकतो का? तर त्या बाबतीमधल्या काही पॉसिबिलिटीज मित्रांनो मी तुमच्यापुढे मांडणार आहे. पहिली पॉसिबिलिटी अशी आहे की जी इराणची कोर कमांड आहे, ज्याला रिव्होल्युशनरी गार्ड्स कोर म्हणतात, सिस्टम म्हणतात, म्हणजे त्यांचं लष्कर, या लष्करामध्ये फूट पडण्याची शक्यता आहे.
या लष्करामध्ये एक गट असा आहे की जो गट त्याला हा संघर्ष नको आहे, आणखीन विध्वंस नको आहे, आणि जो काही प्रमाणामध्ये खामेनीला च्या बाबतीमध्ये नकारात्मक होता. त्यामुळे अशा एका गटाकडनं कदाचित अमेरिका आणि इस्रायलकडे इम्युनिटी मागण्याच्या दृष्टीने रिक्वेस्ट जाऊ शकते. हा पहिली पॉसिबिलिटी आहे. दुसरी पॉसिबिलिटी अशी आहे की खामेनी यांची पॉप्युलॅरिटी जी होती, जी साधारणतः गेल्या 10 वर्षांमध्ये जी 80% होती, ती पहिल्यांदा घसरून 20% आलेली होती. कधी नव्हे तेवढं खामेनी सरकार हे कमकुवत झालेलं होतं. त्यामुळे एक शक्यता अशी आहे की खामेनीची बाजू घेणारे, खामेनींना सपोर्ट करणारे आणि खामेनींना विरोध करणारे अशामध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो, ज्याला नागरी युद्ध, सिव्हिल वॉर असं म्हणतात. ही सेकंड पॉसिबिलिटी आहे. आणि तिसरी पॉसिबिलिटी अशी आहे की इराणमध्ये अनेक मायनॉरिटी गट आहेत आणि हे मायनॉरिटी गट त्यांच्या अनेक जे प्रांत आहेत त्या प्रांताला टेक ओव्हर करू शकतात. त्यामुळे जसं अफगाणिस्तानमध्ये टोळ्यांचं राज्य निर्माण झालं, तशाच पद्धतीची अनार्किकल सिच्युएशन, अराजकता ही इराणमध्ये निर्माण होऊ शकते. तिसरी पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे एकीकडे इराणला रिव्हेंज घ्यायचा आहे, त्या दृष्टीने त्यांनी काउंटर अटॅक सुरू केले. मात्र दुसरीकडे ही जी बाजू आहे ही सुद्धा नाकारून चालणार नाहीये. त्यामुळे आता नेमकं काय घडणार आहे हे पुढच्या 24 तासामध्ये क्लिअर होणार आहे. आणि त्यामुळे पुढचे 24 तास हे अतिशय महत्त्वपूर्ण असतील. याच्या संदर्भामध्ये अनेक बातम्या वेस्टर्न मीडियामध्ये येतात, त्याला दुजोरा हा इराणकडनं दिला जात नाही आहे. परंतु पुढचे 24 ते 48 तास या संपूर्ण संघर्षाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत. ही शक्यता पण नाकारता येत नाही की इराण अतिशय ताकदीने रिटॅलिएट करेल, ताकदीने याचा सूड घेईल. आणि दुसरी शक्यता पण नाकारता येत नाही आहे, जसे मी 3 पॉसिबिलिटी सांगितल्या की रिव्होल्युशनरी गार्ड्समध्ये ब्रेक होऊ शकतो. काही जण हे अमेरिका आणि इस्रायल बरोबर हात मिळवणी करू शकतात. दुसरं म्हणजे खामेनींना सपोर्ट करणारे आणि खामेनींना विरोध करणारी जनता याचं ध्रुवीकरण होऊ शकतं आणि एक सिव्हिल वॉर टाईप सिच्युएशन होऊ शकतं. आणि तिसरं म्हणजे ज्या ज्या प्रांतामध्ये ज्या ज्या मायनॉरिटी फोर्सेस स्ट्रॉंग आहेत त्या तिथं टेक ओव्हर करू शकतात आणि एक पद्धतीची अराजकता निर्माण होऊ शकते. मित्रांनो, हे लक्षात घ्या की अमेरिकेने मिलिटरी इंटरव्हेन्शन करून यापूर्वी ज्या ज्या देशांमध्ये मिलिटरी इंटरव्हेन्शन केले आणि फोर्सफुली त्या ठिकाणी सत्तांतर घडून आणलेलं आहे, मग तो इराक असेल, लिबिया असेल, अफगाणिस्तान असेल, कुठेही शांतता नांदलेली नाही आहे, कुठेही स्मूथ ट्रान्सफर ऑफ पॉवर झालेलं नाही आहे. अमेरिकेने त्याच्या इच्छेनुसार सत्तांतर घडून आणलं, पण त्याच्यानंतर जन्म झाला तो एका अराजकतेचा. आणि याच अराजकतेने अल कायदा निर्माण केली, याच अराजकतेने आयसिस निर्माण केली. यांनाच इराकमध्ये आश्रय दिला गेला, यांनाच अफगाणिस्तानमध्ये आश्रय दिला गेला. त्यामुळे हे विसरता कामा नये की जर अशाच प्रकारची अराजकता ही इराणमध्ये निर्माण झाली तर संपूर्ण आखाताला नाही तर संपूर्ण जगाला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल.